वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री वट सावित्री माता की जय। श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि दिंडोरी दरबाराच्या वतीने समस्त मातृशक्तीला वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। अखंड सौभाग्यासाठी स्वामींना आणि जगदंबेला वंदन करत आणि शुभकामना व्यक्त करत आपण व्रतपूजनाला प्रारंभ करूया। सर्वात प्रथम आपल्या पूजनाच्या सामुग्रीतील धूप दीप प्रज्वलित करा। उजव्या हाताची आपली मधली 3 बोटं ही पळी पेल्यातल्या पाण्यामध्ये बुडवायची आणि ते पाणी आपल्या डोळ्यांना लावा। आरंभितकार निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः। उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने सौभाग्यवतींनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं आहे। आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। ओम गोविंदाय नमः। हात पुसून घ्या। उर्वरित नाव श्रवण करा। ओम विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः। ओम दौक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः। ओम उपेंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः। उजव्या हातात पाणी घ्या। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। हात पुसून घ्या। एक प्राणायाम आपल्याला करायचा आहे। उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावा। उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये ओढा। अंगठा दाबा उजव्या नाकपुडीला। ताठ बसून मनात गायत्री मंत्र अथवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। जप संपन्न झाल्यानंतर डाव्या नाकपुडीवरची 2 बोटं काढा। श्वास बाहेर सोडा। उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावा। ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मा भूर्भुवस्वरोम। हात जोडून ज्या ज्या देवतांना स्मरण केलं जाईल त्यांना वंदन करा। श्रीमन महागणाधिपताय नमः। ओम श्री मातृपितृभ्यो नमः। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः। ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः। ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः। ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः। ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। ओम श्री तत्कर्म प्रधान श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपति श्री देवर्षि नारद श्री यमधर्म तथा च ब्रह्म सावित्री देवताभ्यो नमः। अभिघ्नमस्तु। ओम सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप धूमरकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमंगलमांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् येषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनं हरि तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते तेङ्गृव स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय येषामिन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रभुवनेश्वरा देवादिशुन्तनसिद्धि ब्रह्मेशान जनार्दन। ओम श्रीमद्भगवतो विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्यास्मिन् ब्रह्माण्डे भूर्लोके ब्रह्मणोऽतिथि परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः उत्तरे वा दक्षिणतीरे अस्मिन् वर्तमाने प्लवनाम संवत्सरे ज्येष्ठमासे शुक्लपक्षे दक्षिणायने ग्रीष्म ऋतौ पौर्णिमातिथौ बृहस्पतिवासरे ज्येष्ठा तथा च मूलदिवस नक्षत्रे वृश्चिक तथा च धनुराशि स्थिते श्रीचन्द्रे मिथुन राशि स्थिते श्रीरवि कुंभ राशि स्थिते देव गुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ उजव्या हातात पाणी अक्षता आणि फूल घ्यायचं म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम आपल्या गोत्राचा उच्चार करा म्हणायचं गोत्र उत्पन्नानाम स्वतःच्या नावाचा उच्चार करा म्हणायचं नामने अहम मम इह जन्मनि जन्मांतरेण च अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादि अभिवृद्ध्यर्थम भर्ता पुत्र पौत्र सहित समस्त कुटुंब जनस्य सकल व्याधि निवारणार्थे संभावित वैधव्य दोष परिहारार्थम तथा च समस्त सुखैश्वर्य प्राप्त्यर्थे प्रति वार्षिक विहितम ज्येष्ठ पौर्णिमा निमित्तां श्री ब्रह्म सावित्री पूजन वटस्वरूपेण अहम करिष्ये तद अंगत्वेन निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन् महागणपति पूजनम तथा च कलश शंख घंटी दीप पूजनम शरीर शुद्ध्यर्थम षडंगन्यास पूर्वक ब्रह्म सावित्री स्वरूपी वटपूजनम कर्म अहम करिष्ये सरळ हाताने पाणी तामनात सोडा संकल्प झाल्यानंतर गणपती पूजनाला आपण प्रारंभ करणार हात जोडायचेत ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणाधिपताय नमः ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि देवपूजनाचं तामण समोर घ्या आता दोन दुर्वा हातामध्ये घेऊन देवघरातील गणपतींना व्हायच्यात किंवा वडाच्या झाडासमोर आसनावर जर ठेवल्या असतील तर त्यांना दोन दुर्वा वाहून त्यांना तामनात घ्यायचं ओम आगच्छ देव देवेश तेजराशो जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तमम् ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणाधिपतये नमः आवाहनार्थे दुर्वा युगलानि समर्पयामि आवाहयामि परत दोन दुर्वा
ज्या ठिकाणाहून गणपती उचलले त्या ठिकाणी अर्पण करायच्यात. ओम नानारत्न समायुक्तम कार्तस्वर विभूषितम आसनम देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. आसनार्थे दुर्वा युगलानी समर्पयामी. पळीपळीने गणपतींवर अभिषेक सुरू करायचा. अभिषेकम कुर्यात. श्री गणेशाय नमः. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. वृत्तं वच्मि सत्यं वच्मि. अव त्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अव उत्तरात्तात् अव दक्षिणात्तात् अव चोर्ध्वातात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्त्वजायते. सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि वर्तेति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं. गकार पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वाराश्चान्तरूपं. बिन्दुरुत्तरूपं. नादसन्धानं संहिता संधिः. सैषा गणेश विद्या गणकृषिः. निचृत गायत्रीश्छन्दः. गणपतिर्देवता. ओम गणपतये नमः. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुरहस्तं पाशममुकुशधारिणं हरदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. अभिषेक स्नानं समर्पयामि. गणपतींना स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर स्थापन करायचं. ओम नर्य प्रज्ञा मे गोपाय अमृतत्वाय जीवसे जातां जनिष्यमानां च अमृते सत्ते प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु. गणपतींना जागेवर स्थापन केल्यानंतर एक जानवं हे गायत्री मंत्र म्हणत गणपतींच्या डाव्या खांद्यावर व्हायचं, म्हणजेच उजव्या बाजूने कमरेभोवती येतं. ओम देवदेव नमस्ते स्तोत्राहिमां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाणं पुरुषोत्तमम्. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. प्रत्यक्ष यज्ञोपवितान् समर्पयामी. दोन दुर्वा गणपतींना व्हायच्यात. ओम सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वासासि प्रतिगृह्यताम्. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. वस्त्र उपवस्त्रार्थे दुर्वायुगलानि समर्पयामी. उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने गणपतींना अष्टगंध लावायचात, त्यावर अक्षता व्हायच्यात आणि हळदी कुंकू व्हायचं. अष्टगंध जर कोरडा असेल त्यात पाणी कालवून घ्या आणि अष्टगंध हा श्रीखंडासारखा घट्ट असावा. त्याला फोडणीचं वरण बनवायचं नाही आपल्याला, म्हणजे तेवढं पातळ करू नका. श्रीखंडासारखा घट्ट जो व्यवस्थित लागतो. ओम श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम समनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम. अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यताम. हरिद्राम चूर्ण संभूतम कुंकुमम कामदायकम वस्त्रालंकरणम दिव्यम देवी त्वं प्रतिगृह्यताम. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे
तीर्थार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी. गणपतींना फुलं व्हायची. ओम माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थम पुष्पाणि प्रतिगृह्यताम. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. दुर्वेची एक जुडी की ज्याचे देठ हे अष्टगंध अक्षता आणि हळदी कुंकवामध्ये बुडवलेले असतील, ही दुर्वा गणपतींच्या मस्तकावर व्हायची. ओम तम दुर्वे अमृत जन्मासी वंदितासी सुरैरपि सौभाग्य संतती करी सर्व कार्येषु शोभना. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. दुर्वांकुराणी समर्पयामी. धूप दीप ओवाळायचा गणपतींना. ओम वनस्पती रसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आग्रेय सर्व देवानां धूपोयम प्रतिगृह्यताम. भक्त्या दीपम प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद घोरात दीपोयम प्रतिगृह्यताम. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. धूपम ग्रापयामी दीपम दर्शयामी. दोन दुर्वा घ्यायच्यात गणपतींसमोर. जे गुळ खोबऱ्याच्या नैवेद्याची मांडणी आपण केली आहे त्या गुळ खोबऱ्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम नैवेद्यम गृह्यताम देव भक्ति मे ह्यचलाम करो इप्सितम च वरम देहि परत्र च पराम गतिम प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वमपानाय संव्यानाय समुदानाय समसमनाय सम ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. गणपतींना दोनही दुर्वा वाहून द्या. पळीवर पाणी आपल्या पूजेच्या तामणामध्ये सोडायचे. ओम मध्यपानीयम समर्पयामी. परत 2 दुर्वांनी त्याच गुळ खोबऱ्याभोवती 3 वेळा पाणी फिरवा. पुनः परोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वमपानाय संव्यानाय समुदानाय समसमनाय सम ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा. गणपतींना दुर्वा वाहून द्या. 3 पळी पाणी तामणात सोडा. ओम उत्तरा प्रोक्षणम समर्पयामी. हस्तप्रक्षालनम समर्पयामी. मुखप्रक्षालनम समर्पयामी. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून गणपतींना व्हायचं. करुद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. गुडखाद्य नैवेद्यानि समर्पयामी. हात जोडा. या पूजना संदर्भामध्ये किंवा भविष्यात सुद्धा ज्या ज्या वेळेस काही विघ्न येण्याची संभावना असेल त्यावेळेस गणपतींनी ते विघ्न निवारण करावे आणि सर्वस्वी सहाय्य करावं अशी विनंती त्यांना करायची. ओम अपराध सहस्राणि क्रियते अरणिशं मया दासोहम इति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुख संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. हातात पाणी घ्या. म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण ध्यानम आवाहनादि पंचोपचारे कृत पूजनेन श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपती प्रियतान न मम. आपल्या पूजेच्या तामणामध्ये सोडा. ओम तत्सत गणेशार्पणमस्तु. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उजव्या हातात पाणी घ्यायचं. ओम पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषी कुर्मो देवता सूतलम छंद आसन पवित्र करणे विनियोगः. आपल्या पूजेच्या तामणामध्ये पाणी सोडा. हात पुसून घ्या. आपण ज्या आसनावर बसलेलो आहोत त्या आसनाला दोनही हात अशी उताने लावायचे. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरुचासनम. उजव्या हातात पाणी घ्या. ओम अपसर्पणविति मंत्रस्य वामदेव ऋषी शिवो देवता अनुष्टूप छंदः भूतादि विघ्नोत्सादने विनियोगः. सरळ हाताने पाणी आपल्या पूजेच्या तामणात सोडा. हात पुसून घ्या स्वच्छ. हात पुसल्यावर आपल्या डाव्या हातावर अक्षता घ्या. त्या उजव्या हातावर झाकायच्या तशा. ओम अपसर्पण वितिते भूता ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्न कर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशाम सर्वेषाम विरोधेन पूजा कर्म समारंभे. पूर्वेपासून 8ही दिशा थोड्या वर थोड्या खाली अशा करत 10ही दिशांना 2-2 दाणे अक्षता आपल्याला व्हायच्या आहेत. सुरुवात करूया. ओम प्राचाम रक्षतु मामेंद्री.
अग्नयामग्निदेवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतिमचां वारुणी रक्षेद वायव्यां मृगवाहिनी उदिं चापातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत अधस्ताद वैष्णवी तथा ज्या उरल्या असतील त्या उजव्या हातात घ्या, आपल्या आजूबाजूला विखरून द्या. एवं दश दिशो रक्षेत चामुंडा शववाहना. उजव्या हाताचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचा बोट आपल्या समोर जमिनीला लावायचा. ओम देवा आयांतु यातु धाना उपयांतु विष्णू देवजनम रक्षस्व भूमपरादेश कुर्यात. हात काढा, डाव्या पायाची टाच 3 वेळा जमिनीवर आदळायची. ओम तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांतत हनोपम भैरवाय नमस्तुभ्यम मनुज्ञादातुमर्हसी. उजवा हात आपल्या हृदयाला लावायचा. ओम भूर्भुवस्वः हृदयाय नमः मस्तकाला. ओम भूर्भुवस्वः शीर्षे स्वाहा शेंडीला. ओम भूर्भुवस्वः शिखायै वषट कवच. ओम भूर्भुवस्वः कवचाय हुम नेत्रत्रय. ओम भूर्भुवस्वः नेत्रत्रयाय वषट अस्त्र. ओम भूर्भुवस्वः अस्त्राय फट. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून ज्या कलशामध्ये आपण पूजेचं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये ते फूल टाकायचं आणि त्यावर उजवा हात ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यथर्वणा अंगेश सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. पूजेतला शंख घ्यायचा, स्वच्छ धुवायचा, स्वच्छ पुसायचा, पाणी भरून त्यांच्या जागेवर ठेवायचा. ओम शंखादौ चंद्रदेवत्यं कुक्षो वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवश्चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मां शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्ना विष्णुना विद्रुतकरे निर्मितः सर्वदेवश्च पांचजन्य नमोस्तुते. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शंखाला अष्टगंध लावायचा, तुळशीची पानं व्हायचीत आणि फुलं व्हायचीत. शंख देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंध पुष्प तुलसी दलपत्राणि समर्पयामि. फूल पण या टाका. फूल पण नमस्कार करायचा. प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. त्याच पद्धतीने पूजनातली घंटा घ्यायची, स्वच्छ धुवायची, स्वच्छ पुसायची आणि त्यांना अष्टगंध अक्षता हळदी कुंकू लावून जागेवर ठेवायची. ओम आगमनार्थ देवानां गमनार्थ तु रक्षसां कुरु घंटारवं तत्र देवता आवाहन लक्षणम्. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून त्या घंटी लावायचं. घंटी देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. घंटी वाजवून जागेवर ठेवा. घंटी नादम कुर्यात. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून आपल्या पूजेच्या दिव्याला व्हायचं आणि नमस्कार करायचा. ओम भोदीपम ब्रह्मरूपस्त्वं कर्म साक्षी हविज्ञकृत यावत् कर्म समाप्ती स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. शंख उचलायचा, त्यांच्यातलं थोडं पाणी हे पूजेच्या कलशामध्ये आणि थोडं पाणी हे पेल्यामध्ये काढायचं. आपल्या शंख जागेवर ठेवायचा. आता पेल्यातलं किंचित पाणी आपल्या उजव्या हातावर घेऊन आपलं सर्व पूजन साहित्य
वडवृक्ष आणि स्वतःच्या मस्तकावर शिंपडायचं. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षम सभायभ्यंतरम शुचिः सर्वं शुचिः. शुद्धीकरण झाल्यानंतर आपण पूजनातल्या पुढच्या अंगाकडे जाऊया. देवर्षी नारदांची स्थापना आपल्याला या पूजेत करायची आहे. म्हणजेच आपण पूर्वाभिमुख ज्यावेळेस पूजेला बसतो त्यावेळेस आपल्या डाव्या हाताकडे म्हणजेच उत्तरेकडे ही जी सुपारी आपण मांडलेली आहे त्या सुपारीमध्ये देवर्षी नारदांचं आवाहन पूजन आपण करणार आहोत. म्हणून प्रथम उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने अष्टगंध घ्या. उजव्या हाताचा अंगठा, अंगठ्या शेजारचा बोट आणि मधला बोट या 3 बोटांनी अक्षता घ्यायच्या आहेत. आता माझा मंत्र म्हणून झाल्यानंतर नारदांच्या सुपारीला 2 दाणी अक्षता व्हायच्यात, गंध लावायचात, उरलेल्या सर्व अक्षता व्हायच्यात. म्हणजेच अक्षता, गंध, अक्षता या क्रमाने पूजा अर्पण केली जाईल. चला सुरुवात करूया आपण. ओम नमस्तुभ्यं भगवते ज्ञान वैराग्यशालिने नारदाय सर्वलोक पूजिताय सुरर्षये. ओम श्री देवर्षी नारदाय नमः. आवाहयामी स्थापयामी. परत अक्षता, हातात अक्षता घ्यायच्यात. ओम आगच्छ देव देवेश तेजराशो जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तमम्. ओम श्री देवर्षी नारदाय नमः. आवाहनार्थे अक्षतानि समर्पयामि. आवाहयामि. परत अक्षता घ्या. ओम नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम्. ओम श्री देवर्षी नारदाय नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. त्यांना अष्टगंध लावायचा, अक्षता व्हायच्यात, हळदी कुंकू व्हायचेत आणि फुलं व्हायचेत. ओम श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम. अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यताम. हरिद्राम चूर्ण संभूतम कुंकुमम कामदायकम वस्त्रालंकरणम दिव्यम देवी त्वं प्रतिगृह्यताम. माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थम पुष्पानि प्रतिगृह्यताम. ओम श्री देवर्षी नारदाय नमः. विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणी ऋतुकालोद्भव पुष्पानि समर्पयामि. धूप दीप ओळायचा त्यांना. ओम वनस्पति रसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आग्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यतां. भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्यात् घोरात् दीपोयं प्रतिगृह्यतां. ओम श्री देवर्षि नारदाय नमः. धूपं आग्रापयामि दीपं दर्शयामि. नारदांच्या सुपारी समोर एका वाटीमध्ये आपण खडीसाखर घेतलेली आहे, त्यात तुळशीपत्र सुद्धा टाकलं आहे. आता एका तुळशीच्या मंजिरीने त्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम नैवेद्यम गृह्यतां देव भक्ति मे ह्यचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिं प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वमपानाय संव्यानाय समुदानाय समानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्र नारदांना वाहून द्यायचं, पळीभर पाणी तामनात सोडायचं. ओम मध्यपानीयं समर्पयामि. परत दुसऱ्या तुळशीपत्राने त्याच नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. पुनः प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वमपानाय संव्यानाय समुदानाय समानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्र वाहून द्यायचे, 3 पळी पाणी तामनात सोडा. ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून नारदांना व्हायचे. करुदवर्तनार्थे चंदनम तथा च हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. ओम श्री देवर्षि नारदाय नमः. यथा संपादित शर्कराखंड खाद्यानि नैवेद्यानि समर्पयामि. हात जोडायचे. पूजेत काही चुकलं असेल त्याबद्दल नारदांची क्षमा याचना करायची आणि संकट प्रसंगी जसं त्यांनी सावित्रीला या व्रतसंबंधामध्ये संपूर्ण माहिती दिली, मार्गदर्शन केलं, तसंच ज्या ज्या वेळेस आम्हावर संकट पडेल
त्यावेळेस आपण योग्य ते मार्गदर्शन करावं ही विनंती त्यांना करायची. अपराध सहस्राणि क्रियते हरणिशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्ति पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. हातात पाणी घ्या. म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण कृत पूजनेन श्री देवर्षि नारद प्रियतान न मम. ओम तत्सत. नारदार्पणमस्तु. सरळ हाताने पाणी तामनात सोडायचं, हात पुसून घ्यायचे. आता आपल्या उजव्या हाताची जी सुपारी आहेत म्हणजेच दक्षिणेकडची ती यमधर्माचं प्रतीक आहे. त्यांची स्थापना आपण करूया. पूर्वीप्रमाणेच उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने अष्टगंध घ्या. अंगठ्या शेजारचा आणि मधल्या बोटाने अक्षता घ्यायच्यात. त्याचप्रमाणे त्या सुपारीला अक्षता, गंध आणि अक्षता व्हायचेत आपल्याला. ओम दंडहस्तं यमं देवं महामहिषवाहनं वैवस्वतं पितृपतिं नौमि नित्यं महाबलं. ओम यमाय नमः. आवाहयामि स्थापयामि. एक वेळा अक्षता वाच्यात यमाच्या सुपाऱ्यांना. ओम आगच्छ देव देवेश तेजराशो जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तमम्. ओम यमधर्माय नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. परत अक्षता वायच्यात. ओम नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम्. ओम श्री यमधर्माय नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. यमांच्या सुपारीला अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू आणि फुलं व्हायचीत. ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्. अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम्. हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यताम्. ओम श्री यमधर्माय नमः. विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. ओम माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. ओम श्री यमधर्माय नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. धूप दीप वळायचं त्यांना. ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्. ओम श्री यमधर्माय नमः. धूपं आग्रापयामि दीपं दर्शयामि. यमराजांसमोर आपण एका वाटीमध्ये खडीसाखर ठेवलेली आहे. त्यात तुळशीची पानंही टाकली आहेत. आता दुसऱ्या तुळशीच्या पानांनी त्या नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवा. ओम नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिमेह चलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिं प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वमपानाय संव्यानाय समुदानाय समसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्र यमांना वाहून द्यायचं. पळीवर पाणी तामनात सोडायचं. ओम मध्यपानीयं समर्पयामि. परत त्याच खडीसाखरेभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. पुनः प्रोक्षः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वमपानाय संव्यानाय समुदानाय समसमानाय स्वं ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्र वाहून द्या. 3 पळी पाणी तामनात सोडा. ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. 1 फूल गंध, अक्षता, हळदी कुंकवामध्ये बुडवून यमांना व्हायचं. करुदवर्तनार्थे चंदनं तथा च हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. ओम श्री यमधर्माय नमः. शर्कराखंड खाद्यानि नैवेद्यानि समर्पयामि. हात जोडायचेत. यमांना विनंती करायची की माझं कुंकू हे अखंड ठेवा. भविष्यामध्ये जर वैधव्य दोष असेल तर तो परिहार करा आणि योग्य अशा शुद्ध मार्गाच्या आचरणाचं
मार्गदर्शन नेहमी करत राहा. ओम अपराध सहस्राणि क्रियते हरणिशं मया दासोहम इति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुख संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. हातात पाणी घ्या. म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण कृत पूजनेन श्री यमधर्मराज प्रियतान न मम. ओम तत्सत. यमधर्मराजार्पणमस्तु. सरळ हाताने पाणी आपल्या पूजेच्या तामणामध्ये सोडायचं. हात पुसून घ्यायचे. आता आपण मुख्य वटपूजनाला सुरुवात करत आहोत. या वटामध्ये आपल्याला ब्रह्मसावित्री या दोघही देवतांचं एकत्रित पूजन करायचं आहे. म्हणजेच आपण पूर्वाभिमुख बसल्यानंतर आपल्या उजव्या हाताकडचा जो भाग येणार तो सावित्री मातेचं प्रतीक येणार आणि डाव्या हाताकडचा जो भाग येईल तो ब्रह्मदेवांचं प्रतीक येईल. हे सांगतो का? कारण आता पुढे या पूजनामध्ये अंगपूजा सुद्धा येणार आहेत. म्हणून त्या त्या अंगांची कल्पना आणि भावना आपल्याला नीट समजावी त्या उद्देशाने ही माहिती दिली. आता प्रथम हात जोडून आपल्याला या वटामध्ये ब्रह्मा आणि सावित्री यांचं चिंतन करायचं आहे. हात जोडून ध्यान करूया. ओम वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटायैतु शिवो देव सावित्री वटसंस्थिता वटसिंचामि ते मूलं सलिलेरमृतोमपि सूत्रेण वेष्टये भक्त्या गंधपुष्पाक्षते शुभे. नमो वटाय सावित्रै भ्रामयेच्च प्रदक्षिणां सावित्री च वटं सम्यग् अभिमन्त्रे प्रपूजयेत्. ओम पद्मपत्रासन ब्रह्मा ध्येयश्चतुर्मुखः सावित्री तस्य तु ध्येया वामोत्संगता तथा आदित्यवर्णा धर्माज्ञा साक्षमाला करा तथा. ओम श्री वटस्वरूपी ब्रह्मसावित्र्यै नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. हातात अक्षता घ्या. ओम आगच्छत्वं महादेवी स्थाने चात्र स्थिरा भव यावत् पूजा करिष्यामि तावत् तव सन्निधो भव. ओम वटस्वरूपी ब्रह्मसावित्र्यै नमः. आवाहनार्थे अक्षतानि समर्पयामि. वटाला अक्षता व्हायच्यात. आवाहयामि. परत अक्षता घ्या. ओम अनेकरत्न संयुक्तं नानामणिगणान्वितं इदं हेममयं दिव्यं मासनं प्रतिगृह्यताम्. ओम श्री वटस्वरूपी ब्रह्मसावित्र्यै नमः. आसनार्थे अक्षतानि समर्पयामि. वटाला अक्षता व्हायच्यात. आता 2 पळी पाणी वटाच्या मुळाशी व्हायचं. ओम गंगादि सर्व तीर्थेभ्य आनितं तोयमुत्तमं पाद्यार्थं ते प्रदस्यामि गृहाण परमेश्वरी. ओम श्री वटस्वरूपी ब्रह्मसावित्र्यै नमः. पाद्यं समर्पयामि. पळीभर पाणी घ्या. त्यात अष्टगंध कालवायचा. 2 दाणे अक्षता कालवायच्यात. 1 फूल ठेवायचं. आता हे अर्घ्य वटाच्या मुळाशी अर्पण करायचं. ओम गंधपुष्पाक्षते युक्तम अर्घ्यम संपादितं मया गृहाणत्वं महादेवी प्रसन्ना भव सर्वदा. ओम श्री वटस्वरूपी ब्रह्मसावित्र्यै नमः. अर्घ्यम समर्पयामि. 3 पळी पाणी वटाला अर्पण करायचं. ओम कर्पूरेण सुगंधेन वासितं स्वादुशीतलं तोयम आचमनीयार्थं गृहाण परमेश्वरी. ओम श्री वटस्वरूपी ब्रह्मसावित्र्यै नमः. आचमनीयं समर्पयामि. एका फुलाने वटावर पाणी शिंपडायचं. ओम मंद्याकिन्यास्तु यद्वारी सर्व पाप हरं शुभं तदितं कल्पितं देवी स्नानार्थे प्रतिगृह्यताम्. ओम श्री वटस्वरूपी ब्रह्मसावित्र्यै नमः. स्नानीयं समर्पयामि. पळीभर पंचामृत वडाला अर्पण करायचं. ओम पयोदधी घृतश्चैव मधु शर्करा यान्वितं पंचामृतमयानीतं स्नानार्थे प्रतिगृह्यताम्. ओम श्री वटस्वरूपी ब्रह्मसावित्र्यै नमः. पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि. शुद्ध पाणी व्हायचं. पंचामृत स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. 1 फूल गंध अक्षता
हळदी कुंकवामध्ये बुडवून व्हायचं. सकल पूजा अर्थे गंधाक्षता पुष्पानी हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यानी नमस्कार करायचा. प्रार्थना पूर्वक नमस्काराणी समर्पयामी. पळीमध्ये पाणी घ्या, त्यात किंचित हळद कालवायची. आता हे पाणी वडाला अर्पण करायचं. ओम कर्पूरैलासमायुक्तं सुगंधी द्रव्यसंयुतं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थे प्रतिगृह्यताम्. ओम श्री वटस्वरूपी ब्रह्मसावित्रै नमः. षष्ठेन हरिद्रोदक स्नानं समर्पयामी. शुद्ध पाणी व्हायचं. हरिद्रोदक स्नानांते शुद्धोदक स्नानं समर्पयामी. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून वडाला व्हायचं. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पानी हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यानी नमस्कार करायचा. प्रार्थना पूर्वक नमस्काराणी समर्पयामी. आता वडाला अष्टगंध लावायचा, अक्षता व्हायच्यात, हळदी कुंकू व्हायचं. ओम श्री वटस्वरूपी ब्रह्मसावित्रै नमः. विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी. एक फूल व्हायचं. ऋतुकालोद्भव पुष्पाणी समर्पयामी. धूप दीप ओवाळा. धूपम आघ्रापयामी दीपम दर्शयामी. वडासमोर पंचामृताची वाटी ठेवायची. वाटीखाली चौकोनी भरीव मंडल करायचा. इथेच ठेवा. तुळशीचं पान त्या पंचामृतामध्ये टाकायचं. दुसऱ्या तुळशीच्या पानाने त्याभोवती पाणी फिरवा. प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय सोमपानाय सोमव्यानाय समुदानाय सोमस्मानाय सोम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. वटाला तुळशीपत्र वाहून द्यायचे. पळीवर पाणी तामनात सोडा. ओम मध्यपानीयम समर्पयामी. दुसरी तुळशीपत्र घ्या, त्याच पद्धतीने पंचामृताला 3 वेळा पाणी फिरवा. पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय सोमपानाय सोमव्यानाय समुदानाय सोमस्मानाय सोम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्र वाहून द्या, 3 पळी पाणी तामनात सोडा. ओम उत्तरा प्रोक्षणम समर्पयामी. हस्तप्रक्षालनम समर्पयामी. मुखप्रक्षालनम समर्पयामी. एक फूल घ्या, ते गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून वडाला व्हायचं. करुदवर्तनार्थे चंदनम तथाच हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी. ओम श्री वटरूपी ब्रह्मसावित्रै नमः. पयादि पंचामृत नैवेद्यानी समर्पयामी. हातात पाणी घ्या. म्हणायचं अनेन पूर्वा आराधनेन श्री वटरूपी ब्रह्मसावित्री प्रियतान न मम. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. वटाला वाहिलेले सर्व फुलं उचलायची, त्यांचा सुवास घ्यायचा आणि उत्तर दिशेला म्हणजेच आपल्या डाव्या हाताकडे जमिनीवर ठेवायचे. उत्तरे निर्माल्य विसृज्य. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून वडाला व्हायचं. ओम श्री वटरूपी ब्रह्मसावित्रै नमः. अभिषेक प्रीत्यर्थम गंधाक्षता पुष्पानि हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. अभिषेकम कुर्यात. एक आवर्तन श्री सुक्त आणि एक आवर्तन पुरुष सुक्ताचं करत आपल्याला वटावर पाणी शिंपडायचं आहे. अभिषेकाला सुरुवात करूया. फुलाने वटावृक्षावर आपल्याला सिंचन करायचं आहे पाण्याचं अभिषेकाने. अभिषेकम कुर्यात. श्री गणेशाय नमः. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. तां आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं. यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनाद प्रमोदिनीं श्रियं देवीमुपहवये शृण्मादे विदुषतां. कां सोऽस्मितां हिरण्यप्राकारां मार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे
स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभासां विशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोर्धजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुस्मिराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीशिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे नीचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्वश्वान् विन्देयं पुरुषानहं यः सूचीप्रयतो भूत्वा जुह्याद्दाज्यमनवहं सूक्तं पञ्चदशरचं च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यलभाम्यहम् अश्वत्थायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले तत्पादपद्ममयि सन्निधस्त्व पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्तश्वादी गवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम अग्निर्धनं वायु धनं सूर्योर्धनं वसुः धनम इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनम अस्तु मे वैनतेयं सोमं पिबत वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसी जनयले सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूति करी प्रसिद्धमय्यं विष्णुपत्नी क्षमां देवी माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वं आयुष्यम् आरोग्यं मा विधात् शुभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्रीसूक्तम् अथ श्रीपुरुषसूक्तं श्रीगणेशाय नमः हरि ओं सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा तत्तिष्ठद्दशाङ्गुलं पुरुषमेवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्धमुदैत्पुरुषः पादस्य भवत् पुनः ततो विश्वं व्यक्रामत्शासनानशनेयभिः तस्माद्विराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्तरिश्चत् पश्चात् भूमिमतो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतनवत वसन्तो अस्याः सिद्धाज्यं ग्रीष्म इदमः शरद्दवि तं यज्ञं बर्हिषि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यारुषेश्च तस्मादज्ञात सर्वहुत संवृतं पुरुषदाज्यं पशुन्तांश्चक्रे वायव्यान्नारण्यान् ग्राम्याश्च तस्मादज्ञात सर्वहुत रुचस्सामानि जज्ञरे छन्दांसि जज्ञरे तस्माद् जायत तस्माद्दश्वा जायन्त ये केचो भयादतः गावो जज्ञरे तस्माद्दच्चाजावया यत्पुरुषं व्यतिदो कतिदावित् कल्पयन् मुखं कीमस्य कौ बाहु का उरुपादा उज्जेते ब्राह्मणस्य मुखदमासीद् बाहुराजन्यकृतः उरु तदस्य यद्वैश्य पद्भ्यां शूद्रो जायत चन्द्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो जायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुर्जायत नाभ्यासिदन्तरिक्षं शुष्णोद्यो समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिश श्रोत्रात् तथा लोकाम कल्पयन् सप्तस्यासन परिधय स्त्री सप्तः समिदकृताः देवा यज्ञन्नं तन्मानम् अबन्धन पुरुषं पशुम् ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः हरि ओम अतो देवा अवन्तु नियतो विष्णुर्विचक्रमे
पृथिव्यां सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निधने पदं समूहमंस पांसुरणे त्रिणीपता विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः अतो धर्माणि धारयण विष्णु कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पसे इन्द्रस्य युज्य सुखा तद विष्णु परमं पदं सदा पश्यन्ति सूरय दिवि वचक्षुराततं तदभिप्रांसु विपन्नवो जागृवान् समिन्दते विष्णोर्यत परमं पदम् ओम देवसत्त्वा सवितुः प्रश्वेश्वरिणो बाहुभ्यां पुषणो हस्ताभ्याम् अग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रसेन्द्रियेणाभिषिञ्चामि बलायै श्रेयसेनाद्याय ओम भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्ति पुष्टिस्तुष्टिश्चास्तु ओम शांति शांति शांतिः। ओम श्री वटस्वरूपी ब्रह्मसावित्रै नमः। अभिषेक स्नानं समर्पयामि। फूल टाकून द्या तामणात। थोड्या अक्षता वटाला अर्पण करायच्यात। सुप्रतिष्ठितमस्तु। आता एक जानवं हे वटाला अर्पण करायचं। ओम देवदेव नमस्ते स्तोत्राहिमां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाणं पुरुषोत्तमम्। ओम श्री वटरूपी ब्रह्मसावित्रै नमः। प्रत्यक्ष यज्ञोपवितान् समर्पयामि। सावित्री मातेला वस्त्र अर्पण आपल्याला करायचं आहे। ज्यांच्याकडे वस्त्र असतील त्यांनी अशा पद्धतीने वस्त्र लावावं किंवा अक्षता वाहायच्यात। ओम पट्टयुग्मं मया दत्तं कंचुकेन समन्वितं परदेहिं कृपा कृत्वा मातर दुर्गतिनाशिनी। ओम श्री वटरूपी ब्रह्मसावित्रै नमः। प्रत्यक्ष वस्त्राणि समर्पयामि अथवा वस्त्रार्थे अक्षतानि समर्पयामि। आता व्यवस्थित वडाच्या ठिकाणी आपल्याला अष्टगंध लावायचा आहे, अक्षता लावायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे। ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं जगन्मातश्चंदनं प्रतिगृह्यताम्। अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरी। हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम्। हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यताम्। ओम श्री वटरूपिणी ब्रह्मसावित्रै नमः। विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। आता एक एक सौभाग्य अलंकार आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे। सर्वात पहिले मंगळसूत्र व्हायचं। ओम मांगल्य तंतुमणिभिर्मुक्ताभिश्च विराजितं कंठस्य भूषणार्थाय कंठसूत्रं प्रतिगृह्यताम्। ओम श्री वटरूपिणी ब्रह्मसावित्रै नमः। मांगल्य तो कंठसूत्राणि समर्पयामि। बांगड्या अर्पण करायच्या त्यांना। ओम काचस्य निर्मितं दिव्यं कंकणं च सुरेश्वरी हस्तालंकरणार्थाय कंकणं प्रतिगृह्यताम्। ओम श्री वटरूपिणी ब्रह्मसावित्रै नमः। कंकणानि समर्पयामि। आता जोडवे आणि इतर जे काही सौभाग्य अलंकार असतील ते त्यांना अर्पण करायचे। ओम देवमातर नमस्तुभ्यं सावित्री ब्रह्मण प्रिये नाना परिमल द्रव्यं च गृहाण परमेश्वरी। ओम श्री वटरूपिणी ब्रह्मसावित्रै नमः। नानाविध अलंकाराणि परिमल द्रव्याणि समर्पयामि। आता फुलं व्हायची त्यांना। ओम माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। ओम श्री वटरूपिणी ब्रह्मसावित्रै नमः। ऋतुकालोद्भव पुष्पानि समर्पयामि। हातात अक्षता घ्यायच्यात। आता आपण अंगपूजा करणार आहोत। अंगपूजा करताना प्रथम सावित्री मातेची म्हणजेच वटाच्या आपल्या उजव्याकडच्या भागाची आपण अंगपूजा करणार। ज्या ज्या अवयवांचं मी नाव घेईल वटामध्ये ते ते अवयव कल्पून आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत। सर्वात पहिले सावित्री मातेचं पूजन। आपल्या उजव्या हाताला अंगपूजा सावित्री मातेची। सर्वात प्रथम पायांवर अक्षता। ओम सावित्र्यै नमः। पादौ पूजयामि गुडघे। ओम वटप्रियायै नमः। जानुनीं पूजयामि कंबर। ओम कमलपत्राक्षै नमः। कटिं पूजयामि पोट। ओम भूतधारिण्यै नमः। उदरं पूजयामि मुख। ओम ब्रह्मण प्रियायै नमः। मुखं पूजयामि कंठ। ओम गायत्र्यै नमः। कंठं पूजयामि मस्तकावर त्यांच्या। ओम सौभाग्यदात्रै नमः। शिरः पूजयामि। आता ब्रह्मदेवांच्या अंगपूजनाला आपण सुरुवात करणार। आपल्या डाव्या भागाकडे जो वटाचा भाग येत असेल त्यावर ब्रह्मदेवाची अंगपूजा। ओम सर्वात पहिले पायांवर।
ओम धात्रै नमः पादौ पूजयामि मांड्या। ओम विधात्रै नमः उरुं पूजयामि कंबर। ओम स्रष्ट्रै नमः कटिं पूजयामि नाभि। ओम प्रजापतये नमः नाभिं पूजयामि हृदय। ओम परमेष्ठिने नमः हृदयं पूजयामि कंठ। ओम अग्निरूपाय नमः कंठं पूजयामि खांदे। ओम पद्मनाभाय नमः स्कंधौ पूजयामि दोनही हात। ओम वेदसे नमः बाहुं पूजयामि मुख। ओम विधये नमः मुखं पूजयामि कपाळ। ओम हिरण्यगर्भाय नमः ललाटं पूजयामि मस्तक। ओम ब्रह्मणे नमः शिरः पूजयामि सर्व वृक्षावर अक्षता। ओम विष्णवे नमः सर्वांगं पूजयामि। वाटी ठेवून घ्या। वटवृक्षाला धूपदीप ओवाळायचा। ओम वनस्पतेरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आग्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यतां भक्त्यादीपं प्रयच्छामि देवीय परमात्मने त्राहिमां निर्याद घोरात् दीपोयं प्रतिगृह्यतां। ओम वटरूपिणी ब्रह्मसावित्रै नमः धूपं आग्रापयामि दीपं दर्शयामि। धूपदीप खाली ठेवा। समोरच्या पाटावरच्या सर्व जिन्सा आणि साहित्य हे खाली घ्या। आता आपण वटाला महानैवेद्य आणि आजच्या पर्वाचा विशेष म्हणजे पानवड्यांचा नैवेद्य दाखवणार आहोत। म्हणून उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी पाण्याच्या साहाय्याने भरीव चौकोन करा। त्यावर पर्व विशेष नैवेद्याचं ताट ठेवायचं। त्यावर तुळशीचं पान व्हायचं। आता दुसऱ्या तुळशी पत्रांनी त्या भोवती 3 वेळा पाणी फिरवा। ओम नैवेद्यं गृह्यतां देवी भक्तिमे हचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्रच परां गतिं प्रोक्षः। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वम अपानाय स्वम व्यानाय स्वम उदानाय स्वम समानाय स्वम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। वटाला तुळशी पत्र अर्पण करा। पळीवर पाणी तामनात सोडा। ओम मध्यपानीयं समर्पयामि। दुसऱ्या तुळशी पत्रांनी त्याच पद्धतीने नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवा। पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वम अपानाय स्वम व्यानाय स्वम उदानाय स्वम समानाय स्वम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। तुळशी पत्र वाहून द्या। 3 पळी पाणी तामनात सोडायचं। ओम उत्तरा प्रोक्षणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून वडाला अर्पण करायचं। करुद्वर्तनार्थे चंदनं तथा च हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। ओम श्री वटरूपिणी ब्रह्मसावित्रै नमः विशेष पर्व यथा संपादित नैवेद्यानि समर्पयामि। पूजेमध्ये 2 विडे आपण मांडलेले आहेत। त्या विड्यांच्या सुपारींवर किंचित पाणी व्हायचं। ओम पूगी फलं महादिव्यं नागवल्ली दलेरुतं कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्। आजूबाजूला जे काही फळं आपण सूत्रवेष्टन करून ठेवलेले आहेत त्यांना कुंकू व्हायचं आणि थोडं थोडं पाणी व्हायचं। इदं फलं मया देवी स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि। विड्यावरच्या दक्षिणेवर पाणी वाहा। ओम हिरण्यगर्भ गर्भस्थं हेम बीजं विभावसो अनंत पुण्य फलद मत शांती प्रयच्छ मे। ओम श्री वटरूपिणी ब्रह्मसावित्रै नमः मुखवासार्थे पूगी फलं सतांबूलं यथा संपादित फलं किंचित व्यवहारिक दक्षिणां समर्पयामि। आता हातामध्ये फुलं आणि तुळशी पत्र घ्या। आपण व्रतकथा श्रवण करणार आहोत। श्रवण झाल्यानंतर ती फुलं वटाला अर्पण करायची। आता श्री वटसावित्री कथा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। सत्यवान सावित्रीची अमर कथा पांडव प्रताप या ग्रंथात 28व्या अध्यायात आलेली आहे। पांडव तीर्थयात्रा करीत असता धर्मराजाने लोमेश ऋषीला विनंती केली, द्रौपदी सारखी पतिव्रता स्त्री पूर्वी कोणी असेल तर आम्हाला सांगा। यावर लोमेश ऋषी म्हणाले, मद्र देशाचा राजा अश्वपती याची कन्या सावित्री ही महान पतिव्रता होती। ती कथा मी तुम्हाला सांगतो।
अश्वपती राजाला काहीच अपत्य नव्हते. त्याने सवितृदेवतेची उपासना केली. सवितृदेवीच्या कृपेने राजाला एक कन्या झाली. राजाने तिचे नाव त्या देवतेवरूनच सावित्री असे ठेवले. सावित्री फार तेजस्वी होती, बुद्धिमान होती, रूपवान होती. ती उपवर झाल्यावर तिला योग्य वर मिळण्यासाठी राजाने अथक प्रयत्न केले, परंतु तिच्या जोगता वर मिळेना. तेव्हा राजाने सावित्रीला देशोदेशी जाऊन वर शोधण्यास सांगितले. सावित्री आपले सेवक, सैन्य व मंत्री बरोबर घेऊन बरेच देश फिरली, पुष्कळ प्रवास केला. अखेर तिने शाल्वराज द्युमत्सेन याचा पुत्र सत्यवान याला पाहून त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला आणि राजा अश्वपतीकडे परत येऊन आपण सत्यवान या रूपसंपन्न पराक्रमी राजकुमारास निवडले असल्याचे सांगितले. अश्वपती राजा राजकन्येचा मनोदय ऐकून आनंदित झाला. तेवढ्यात देवर्षी नारद तेथे आले. राजाने त्यांना सावित्रीचा मनोदय सांगितला. तेव्हा मुनिवरे म्हणाले, राजन, द्युमत्सेन राजाला राज्य नाही. त्याचे राज्य त्याच्या भावबंधांनी हिरावून घेतले आहे आणि त्याच्या परिवारास अरण्यात हाकलून दिले आहे. शिवाय राजा द्युमत्सेन अंध आहे. सत्यवान माता पित्याची सेवा करतो. तो फार गुणी आहे, देखणा आहे, पण त्याच्याशी विवाह करून सावित्री सुखी होणार नाही. नारद मुनींचे हे उद्गार ऐकून राजा अश्वपतीने सावित्रीला सांगितले, मुली, तू पसंत केलेला राजपुत्र तुला योग्य असं नाही. तू दुसऱ्या वराची निवड कर. यावर सावित्रीने सांगितले, पिताश्री, सत्यवानाला मी मनापासून वरले आहे. त्याच्याशिवाय दुसरा पुरुष वरावा असा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. तेव्हा देवर्षी नारद म्हणाले, सावित्री, सत्यवान अल्पायुषी आहे. आजपासून 1 वर्षाने त्याचा मृत्यू होणार आहे. तू वैधव्य का ओढावून घेतेस? सावित्री म्हणाली, मी विधवा होणे भाग्यात असेल तर ते टळणार नाही. कुणाशीही लग्न केल्याने वैधव्य हे प्राप्त होणारच, पण माझे भाग्य चांगले असेल तर पतीचे मरणही टळेल. मी सत्यवानाशिवाय अन्य कुणाशी विवाह करणार नाही. सावित्रीचा निर्धार ऐकून नारदांनी तिला आशीर्वाद दिला आणि राजा अश्वपतीला सांगितले, ही महान पतिव्रता होईल, जगात अजरामर होईल. नंतर अश्वपती राजाने द्युमत्सेनाकडे अरण्यात जाऊन सत्यवानाशी सावित्रीचा विवाह करण्याचा आपला मनोदय सांगितला. द्युमत्सेन व सत्यवान यांची संमती मिळाल्यावर तो विवाह यथाविधी करून व सत्यवानाला संपत्ती व सामग्री आनंद देऊन अश्वपती आपल्या राज्यात परत आला. विवाह झाल्यानंतर सावित्री आपले सासू सासरे व पतीबरोबर त्याच अरण्यात राहू लागली. सासू सासऱ्यांची व पतिव्रता धर्माने आपल्या पतीची तिने अतिशयच सेवा केली. सासू सासरे व पती यांना सुखी केले, आनंदात ठेवले. त्यामुळे सर्व देव तिच्यावर संतुष्ट झाले. त्या पतिव्रतेचे दर्शन घेण्यासाठी ते सारे देव प्रयत्न करीत असत. 1 वर्ष संपत आले. देवर्षी नारदांनी सांगितलेला तो दुःखाचा दिवस जवळ येऊन ठेपला. तिला चिंता वाटू लागली. तिने वर्ष संपण्यापूर्वी 3 दिवस आधी काही अन्न न घेता उपवास केला. 4थ्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा ही तिथी आली. सत्यवान अरण्यात लाकडे आणण्यासाठी निघाला. तेव्हा सावित्रीने सत्यवाना बरोबर जाण्यासाठी सासू सासऱ्यांची अनुज्ञा मागितली व तीही बरोबर निघाली. ती दोघं दिवसभर रानात हिंडली, परंतु त्यांना पुरेशी लाकडे मिळाली नाहीत. थोडीशी लाकडे जमवून थकून वटवृक्षाखाली विश्रांती घेत बसली. सावित्री सतत मनातल्या मनात परमेश्वराचा धावा करीत होती. आज पतीचा मृत्यू होणार हे नारदांनी सांगितले होते. वारंवार ती सत्यवानाकडे पाहत होती. हळूहळू काळोख पडू लागला. सत्यवान उठला व त्याने त्याच्या वृक्षाच्या फांदीवर कुऱ्हाडीचा घाव घातला. तोच ती फांदी मोडून सत्यवानाच्या अंगावर पडली. तो मरण पावला. सावित्रीने हंबरडा फोडला. ती पौर्णिमेची रात्र होती. स्वच्छ चांदणे पडले होते. तेवढ्यात स्वतः यमधर्म तेथे आला व सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेला जाऊ लागला. सावित्री झटकन पुढे गेली. ती साध्वी होती. तिला यमधर्म दिसू लागला. तिने नमस्कार करून विनयपूर्वक विचारले, महाराज, कोण आपण? इथे आपण कशाकरता आला आहात? यमधर्म म्हणाला, मी यमधर्म आहे. तू महान पतिव्रता आहेस, म्हणून तुझ्या पतीचे प्राण घेण्याकरता मी स्वतः आलो आहे. तू पुण्यवान आहेस, म्हणूनच तुला माझे दर्शन होऊ शकले. यमधर्म पुढे चालला तशी सावित्री सुद्धा त्याच्या मागोमाग जाऊ लागली. सत्यवानाचे सूक्ष्म शरीर जेथे जाणार तेथे तिला जायचे होते. यमधर्माने तिला परत फिरण्यास सांगितले, परंतु ती तशीच चालत राहिली. त्याने तिला परत जावयास सांगितले. तिची समजूत घातली, तरीही ती मागे फिरली नाही. तिची निस्सीम पतिभक्ती
प्रशंसनीय उज्ज्वल पतिनिष्ठा व अलौकिक त्यागवृत्ती पाहून यमधर्माने तिला पतीच्या प्राणा वाचून अन्य काही वर माग व तू परत जा असे सांगितले। तेव्हा तिने माझ्या सासऱ्याला दृष्टी यावी असे मागितले। यमधर्म तथास्तु असे म्हणाले तरी ती परत फिरेना। तशीच त्यांच्याबरोबर चालतच राहिली। नाना युक्तिपूर्ण भाषणाने यमधर्माकडून तिने दुसरावर मग तिसरावर व चौथावर मागून घेतला। सासऱ्याला राज्य मिळू दे तथास्तु, माझ्या निपुत्रिक पित्याला पुत्रप्राप्ती होवो तथास्तु, मला अखंड सौभाग्य व पुत्रप्राप्ती होवो तथास्तु। मग महाराज माझ्या पतीला जिवंत केल्याशिवाय चौथावर कसा खरा ठरणार? सावित्रीने युक्तिवाद केला। यमधर्म म्हणाला, सावित्री तू फार चतुर आहेस, जा सत्यवानाच्या मृतदेहाला स्पर्श कर म्हणजे तो जिवंत होईल। मी तुला दिलेले सर्व वर सत्य होतील। यमधर्म गुप्त झाला। स्वर्गातील देव ते दृश्य पाहत होते। देवांनी स्वर्गातून सावित्रीवर पुष्पवृष्टी केली। सावित्री यमधर्माकडून वचन घेऊन परत आली। सत्यवानाच्या शरीरावरून तिने हात फिरविला। झोपेतून जागा झाल्याप्रमाणे सत्यवान उठून बसला। सावित्री, मी झोपेत असता एक भयंकर पुरुष मला ओढून घेऊन जाऊ लागला। तू त्याच्याकडे गेलीस, त्याच्याशी बोललीस, त्याने हात उंचावून तुला आशीर्वाद दिला व मला सोडून दिले। मी त्या स्वप्नात होतो, तू येऊन मला जागा केलंस। सत्यवान म्हणाला। सावित्रीने सत्यवानाला तिने पाहिलेला प्रकार व यमधर्माने दिलेले वर सांगितले। ते ऐकून सत्यवान म्हणाला, सावित्री तू धन्य आहेस, तुला यमधर्माचेही भय नाही, तू पतिव्रतात श्रेष्ठ आहेस। यमधर्माकडून मी आणखी काही वर मागून घेतले आहेत। सासर आणि माहेर या दोन्ही कुळांसाठी मी पुष्कळ काही केले आहे, तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल। सावित्रीने वटवृक्षाची मनोभावे पूजा केली। त्या वटवृक्षासमोरच ही घटना घडली होती। सावित्रीने वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला। नंतर ती दोघं त्या चांदण्या रात्री घरी परत येण्यास निघाली। तिकडे द्युमत्सेनाला अचानक दृष्टी आली, त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला। सत्यवान सावित्रीला एवढा उशीर कसा झाला म्हणून त्याला काळजी वाटू लागली। इतक्यात त्यांनी सत्यवान व सावित्री यांना येताना पाहिले। पित्याला दृष्टी आली याचा सत्यवानाला अतिशय आनंद झाला। रानातून येण्यास विलंब का लागला असे द्युमत्सेन यांनी विचारले। सावित्रीने त्यांना घडलेली सर्व हकीकत व यमधर्माकडून कसे वर मिळवले ते सांगितले। द्युमत्सेन यांना ते ऐकून परमहर्ष झाला। थोड्याच वेळात द्युमत्सेन यांचा मुख्य प्रधान मोठ्या सेनेसह विजयी होऊन व शत्रूकडून राज्य परत मिळवून द्युमत्सेन राजा आणि त्याच्या परिवारास राज्यात परत घेऊन जाण्यासाठी तेथे आला। त्याने सर्वांना आदराने शाल्वनगरात नेले। राजा द्युमत्सेनाने सत्यवानाला राज्याच्या सिंहासनावर बसविले। राजा अश्वपतीला हा वृत्तांत समजला, तो त्यांना भेटण्यास आला। यमाने दिलेल्या वराप्रमाणे अश्वपती राजाला पुत्रप्राप्ती झाली। सत्यवान सावित्रीलाही पुत्र झाले। सत्यवानाने 400 वर्ष राज्य केले। या ठिकाणी वटसावित्रीची कथा संपूर्ण होते। श्री जगदंबा अर्पणमस्तु। फुलं वटांच्या मुळाशी अर्पण करा। या व्रताचं विशेष अर्घ्य आपण वटमुळी अर्पण करणार आहोत। उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या। एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून त्या पाण्यामध्ये घालायचं। एक सुपारी आणि नाणं हे उजव्या हातामध्ये घ्यायचं। माझ्या मागे म्हणायचं, ओंकार पूर्वके देवी सर्व दुःख निवारिणी वेदमातर नमस्तुभ्यं सौभाग्यं च प्रयच्छ मे। ओम वटरूपिणी ब्रह्मसावित्र्यै नमः। इदं अर्घ्यं समर्पयामि। वटमुळी अर्पण करा। परत उजव्या हातात पाणी, एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून त्या पाण्यात घ्यायचं। एक नाणं आणि एक सुपारी त्या पाण्यामध्ये घ्यायची। माझ्या मागे म्हणायचं, पतिव्रते महाभागे ब्रह्माणी च शुचिस्मिते दृढव्रते दृढमते भर्तुश्च प्रियवादिनी अवैधव्यं च सौभाग्यं
देहि त्वं मम सुव्रते पुत्रान् पौत्रांश्च सौख्यं च गृहाणार्घ्यं नमोस्तुते। ओम वटरूपी ब्रह्म सावित्र्यै नमः। इदम अर्घ्यम समर्पयामी। अर्पण करून द्या। परत उजव्या हातामध्ये पाणी घ्या। एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून त्यात घ्यायचं। एक नाणं आणि सुपारी त्यात घ्यायची। म्हणायचं त्वया दृष्ट जगत सर्वम सुदेवा असुर मानुषम सत्यव्रत धरो देव ब्रह्मरूप नमोस्तुते। ओम श्री वटरूपी ब्रह्म सावित्र्यै नमः। इदम अर्घ्यम समर्पयामी। महाआरतीला आपण सुरुवात करणार। महाआरतीमध्ये प्रथम आरती ही भगवान गणेशांची होईल आणि दुसरी आरती या पूजनाची विशेष असेल। अशा दोन आरत्या आपण संपन्न करतात। आरती करताना ज्यावेळेस वटसावित्री मातेची आरती सुरू होईल त्यावेळेस कापूर प्रज्वलित करायचं। उत्तर महानीरांजन दीपम कुर्यात ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा बिंदु रूपे अचल अभय निरगुण निराकारा योग माया अर्ध मात्रा विचरी भव पसारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्म सृजकारा उकार जीमृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागत या दासा तव पदी दे थारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा अश्वपती पुस्ता झाला नारद सांगती तयाला अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणीला आणखी वरवरी बाळे मनी निश्चय जो केला आरती वड राजा दयावंत यमदूजा सत्यवंत ही सावित्री भावे करण मी पूजा आरती वड राजा आरती वड राजा ज्येष्ठ मास त्रयोदशी करती पूजन वडाशी त्रिरात्री व्रत करुणी या जिंकी तू सत्यवंताशी आरती वड राजा स्वर्गावरी जाऊनी या अग्निखांब कचळीला धर्मराज उचकला हत्या घालील जीवाला येई गे पतिव्रते पतीने गे आपुला आरती वड राजा जाऊन या यमापाशी मागतसे आपला पती चारीवर देवोनी या दयावंत द्यावा पती आरती वड राजा पतिव्रते तुझी कीर्ती ऐकुनी जाणारी तुझी व्रते आचरिती तुझी भुवने पावती आरती वड राजा पतिव्रते तुझी स्तुती त्रिभुवनी जा करीती स्वर्ग पुष्पवृष्टी करुनिया आणि लासी आपला पती अभय देवोनी या पतिव्रते तारित्यासी आरती वड राजा
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदर संस्थितेन प्रदीप्तभासा ससागतेन नीराञ्जनं ते जगदीश कुर्वे। ओम श्री वटरूपिणी वटसावित्री देवताभ्यो नमः। ब्रह्मसावित्रै नमः। महानीराञ्जनदीप सहितं कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामि। पळीभर पाणी आरती आणि कपूर आरती भोवती 3 वेळा गोल फिरवायचं। ते पाणी आपल्या पूजनाच्या तामणात टाकायचं आणि आरती वडाला द्यायची। वडाला आरती देऊन झाल्यानंतर सवाष्णीने स्वतः आरती धारण करायची 3 वेळा। पळीभर पाणी हे जमिनीवर टाकायचं, त्यावर अक्षता टाकायच्यात आणि मग आरतीचं ताट जमिनीवर ठेवायचं। आता वडाभोवती आपल्याला 7 प्रदक्षिणा सूत्रवेष्टन करत करायच्या आहेत, म्हणून त्या प्रदक्षिणांना आपण सुरुवात करू। सूत्रवेष्टन करताना प्रथम सूत्र हे वडाच्या झाडाला बांधायचं। प्रथम बांधून झाल्यानंतर वटाभोवती 7 प्रदक्षिणा सूत्रवेष्टन पूर्वक आपल्याला करायच्या आहेत। बहुतेकांचा समज असा होतो, वटसावित्री असो हरितालिका असो अगर कोणतंही सौभाग्यवर्धक व्रत असो, त्या व्रताची मुख्य हेतुपूर्ती म्हणजेच हाच पती 7 जन्म मिळावा असा। परंतु खरं पाहता आपण संकल्प ऐकला, पूजनही सर्व केलं, त्यामध्ये सर्वस्वी हेच मागितलं आहे की मी जितकेही जन्म घेईल त्या जन्मामध्ये मला अवैधव्य मिळो, त्या जन्मामध्ये माझं, माझ्या पतीचं, माझ्या मुलांचं आणि नातवांचं आरोग्य हे व्यवस्थित अबाधित असो आणि परमेश्वर भक्तीची ओढ मला लागो। म्हणून नेहमी कोणताही व्रत उत्सवाचा अर्थ समजून घेऊन जर केलात तर त्याची फलश्रुती आपल्याला परिपूर्ण मिळते। चला तर मग 7 प्रदक्षिणा आपल्या पूर्ण होण्यात आल्यात। मंत्र करूया। ओम यानि कानि जपापानि जन्मांतरे कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे। ओम श्री वटरूपी ब्रह्मसावित्रै नमः। सूत्र वेष्टन पूर्वक प्रदक्षिणां समर्पयामि। प्रदक्षिणा झाल्यानंतर ते सूत तोडायचं आणि भोवतीच गुंडाळून घ्यायचं। वटाला त्रिवार मुजरा आपल्याला करायचा आहे। ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै निहता प्रणता स्मताम्। ओम श्री वटरूपी ब्रह्मसावित्रै नमः। नमस्काराणि समर्पयामि। हातामध्ये फुलं घ्यायची। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु। कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारिमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्त पर्यायी 7 सार्वभौम सार्वायुष आंतरार्धापरार्धात पृथिव्यै समुद्र पर्यंताय एकराळिति तदप्लेश श्लोको विगितो मर्त परिवेष्टारो मर्तस्यावसंगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात्। ओम नवनागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात्। ओम दक्षिणकालिके च विद्महे आदिशक्ति च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम सरस्वत्यै च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम कात्यायन्यै च विद्महे कन्याकुमार्यै च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। ओम हंसारूढाय विद्महे चतुर्मुखाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम
नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम त्रिसुताय विद्महे अनुसयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम अश्वारूढ़ाय विद्महे म्हालसा कांतायै धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात्। ओम श्री वटरूपी ब्रह्म सावित्रै नमः। मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। फुलं वाहून द्यायचेत, हात जोडून या पूजनाबद्दल काही चुकलं असेल आपल्याकडून त्याबद्दल क्षमा मागायची। ओम अपराध सहस्राणि क्रियते अरणिशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी। गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुख संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे। आता सर्व सौभाग्यवतींनी माझ्या मागे मंत्र म्हणत विनंती करायची आहे सावित्री मातेला। 1. माझ्या आणि माझ्या पतीचा वियोग कधी होऊ नये। 2. आमच्यामध्ये मानसिकरित्या असो किंवा कोणत्याही प्रकारे जर भांडण तंटे असतील ते निवारण करा। पतिराज जर आजारी असत असतील तर त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होऊ द्या। तसंच सामूहिक विनंती करताना सध्या कोरोनाच्या महागंभीर महामारी प्रसंगावर अनेक अशा स्त्री शक्ती आहेत की ज्यांचे पतिराज आता मृत्यूशय्येवर आहेत, त्यांच्या सुद्धा कुंकवाला आपलं पाठबळ मिळू द्या आणि त्यांच्या पतिराजांना सुद्धा विपुल प्रमाणामध्ये आयु आरोग्य मिळू द्या। ही विनंती सामूहिकरित्या आपण करूया। म्हणून माझ्या मागे म्हणा, सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्तेन मां पाहि दुःख संसार सागरात त्वं गौरी त्वं सची लक्ष्मीस्त्वं प्रभामंडले त्वमेव च जगन्माता त्वमुद्धर वरानने यन्मया दुष्कृतं सर्व कृतं जन्म शतैरपि भस्मी भवतु तत्सर्वं अवैधव्यं च देहि मे यथा ते न वियोगोस्ति भर्त्रा सह सुरेश्वरी तथा मम महाभागे कुरुत्वं जन्म जन्मनी। हातात पाणी घ्यायचं, म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण प्रति वार्षिक विहितम कृत श्री वटरूपी ब्रह्म सावित्री पूजन कर्मणे श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपति देवर्षि नारद श्री यमधर्मराज सहित वटरूपी ब्रह्म सावित्री प्रियतान न मम। सरळ हाताने पाणी तांबणात सोडा। ओम तत्सत जगदंबार्पणमस्तु। उजव्या हातात पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं। कर्मांते आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः। तांबणात सोडा सरळ हाताने। ओम गोविंदाय नमः। वडाला 3 वेळा नमस्कार करा। ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः। विष्णु स्मरणात परिपूर्णमस्तु तत्सत जगदंबार्पणमस्तु। या व्रताची संपूर्ण फलप्राप्ती व्हावी आणि अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मिळावे यासाठी वायनदान हा मुख्य विधी असतो। वायनदानामध्ये जी सवाष्ण असेल तिला हळदी कुंकवाचं लेणं देऊन आपल्याला यथाशक्ती यथामती ऋतुकाळात उत्पन्न होणारं फळ, आपल्या परिसरात जे धान्य पिकत असेल ते धान्य आणि एखादी ज्ञानवर्धक गोष्ट तिला अर्पण करायची असते, जिने
तिचं नव्हे तिच्या भावी आयुष्याचं, तिच्या कुळाचं कल्याण हो. शेवटी आपण कथेत ऐकलंच की सावित्री मातेने त्यांच्या मातृकुळ आणि पितृकुळ, पतिकुळ या सर्व कुळांचं उद्धारकाचं कार्य केलं होतं. म्हणून या वटवृक्ष पूजनानिमित्त सूचनेच्याच वेळेस सांगितल्याप्रमाणे कल्पवृक्ष नावाचा जो हा संस्कार माला ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे की ज्यामध्ये दिंडोरी प्रणित मार्गाचा उगम हा भगवान श्रीकृष्णापासून तर आत्ता सध्या परमपूज्य गुरु माऊली आणि त्रैमूर्तीपर्यंत जो आहे त्यामध्ये कशा कशा पद्धतीने या मार्गाचे उतार चढाव झाले, जडणघडण झाली आणि परमेश्वराचं आणि पराशक्ती मातेचं कसं सहकार्य मिळत गेलं याबद्दलचं सचित्र वर्णन केलेलं आहे जे आबालवृद्धांना मार्गदर्शक ठरेल. म्हणूनच या कल्पवृक्ष ग्रंथाचं वाटप आपण या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त करू शकतो. म्हणून त्या विधीला प्रारंभ करूया. हातात पाणी अक्षता घ्या. म्हणायचं आद्य पूर्व उच्चारित एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथौ श्री वटसावित्री पूजन व्रत अंगभूतम यथाशक्ती यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण संपूर्ण फल प्राप्त्यर्थे सौभाग्य वायनदान अहम करिष्ये. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. आता आपल्याला वटवृक्षामध्ये निवास करणाऱ्या सावित्री मातेला प्रथम वायन द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या या पूजनामध्ये जमलेल्या ज्या सवाष्ण असतील त्यांनी एकमेकांना हळदी कुंकू, वायन आणि ज्ञानवर्धक ग्रंथांची देवाणघेवाण करायची आहे. शासनाचे संपूर्ण नियम पाळतच आपल्याला वटसावित्री पौर्णिमेचं पूजन संपन्न करायचं आहे. घरी करायचं आहे. जास्त गर्दी करायची नाहीत. परिसरातले जरी सौभाग्यवती या पूजनामध्ये सम्मिलित व्हायला आल्यात तरी त्यांनी अंतरसुद्धा व्यवस्थित ठेवा. तोंडाला मास्क लावा आणि हात सॅनिटाईज व्यवस्थित करा की जेणेकरून शासनाचे नियम पाळले जातील आणि आपल्याला आरोग्याची प्राप्ती होईल, अनारोग्याची नाही. प्रथम सावित्री मातेला हळदी कुंकवाचं लेणं द्यायचं. हा ग्रंथ त्यांच्या समोर ठेवा. ओटीसारखा झाला पाहिजे असं. ठेवल्यानंतर जे काही ऋतुकाळात उत्पन्न होणारं फळ आणि धान्य हे घेऊन त्यामध्ये अर्पण करायचं. आणखी 2 वेळा गहू अर्पण करा त्यामध्ये. आपली ओंजळ करा. हे सावित्री मातेकडचे आशीर्वाद आपल्या घरच्या धान्यामध्ये टाकायचं जेणेकरून आपल्या घरात धनधान्याची वृद्धी होईल. नमस्कार करून घ्यायचा सावित्री मातेला. अशाच पद्धतीने ज्या सवाष्ण असतील त्यांना हळदी कुंकू लावायचं, हा ग्रंथ द्यायचा, फळ आणि धान्य हे त्यांना अर्पण करायचं आणि त्यांचा नमस्कार करायचा. सौभाग्यवतींचे आशीर्वाद घ्यायचे. विषम संख्येमध्ये 1, 3, 5, 7, 9, 11 या प्रमाणामध्ये आपल्याला द्यायचं आहे. परंतु पुन्हा पुन्हा सांगण्याचे आणि विनंतीचं हेच कारण, जे काही कराल ते शासनाचे नियम पाळत करा, अंतर व्यवस्थित ठेवा आणि मास्क वगैरे लागून सर्व प्रकारच्या नियमाचं पालन आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी शास्त्रोक्तरित्या केलेली वटसावित्री मातेची पूजा संपन्न होते. आपण हात जोडून प्रार्थना करूया. या व्रताप्रित्यर्थ जे काही पूजन झालं त्याच्या प्रित्यर्थेची जी दक्षिणा असेल ती आपण आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या बांधकामासाठी अर्पण करायचे आहे. जेणेकरून आपल्याला आरोग्याचे आशीर्वाद या आरोग्याच्या मंदिराच्या बांधकामाच्या पुण्याने मिळतील. म्हणून प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग द्यावा आणि आपल्या तन मन धनाने या दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये आपलं सहकार्य करावं, आपली सेवा नोंदवावी. अशाच पद्धतीच्या ज्या विभिन्न प्रकारच्या सेवा उपासना
शास्त्रोक्त पूजाविधी आणि आध्यात्मिक शंका निरसनासाठी आपल्याला या यूट्यूब चॅनलची मदत होणार आहे। म्हणून श्री गुरुपीठ या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नातलगांपर्यंत पोचवा, भाविक भक्तांपर्यंत पोचवा, गरजूंपर्यंत पोचवा, जेणेकरून स्वामी सेवा मार्ग त्यांच्यापर्यंत पोचवायला आपल्याला ही सुवर्ण संधी असते। या ठिकाणी आपली वटसावित्री पूजा संपन्न झाली। पूजा संपन्न झाल्यानंतर आता आपल्याला 2 देवतांचं विसर्जन करायचं आहे। ते कोणते आहेत? प्रथम हे देवर्षी नारद आणि 2 नंबर यमधर्मराज। चला तर मग हातात अक्षता घ्या। ओम यातु देवर्षि नारद गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। नारदांच्या सुपारीवर अक्षता व्हायच्यात। परत थोड्या अक्षता घ्या, त्या यमधर्मराजांच्या सुपारीवर व्हायचं आहेत आपल्याला। ओम यातु यमधर्मराज गणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। दोनही सुपाऱ्या हलवून घ्या जागेवरनं थोड्या थोड्या। आता आपल्याला या साहित्याचा विनियोग कसा करायचा आहे ते लक्षात ठेवा। पूजनातली देवघरातली गणपती मूर्ती, शंख, घंटी ही देवघरात आपल्याला स्थापन करायची। त्यानंतर या जो 2 सुपाऱ्या आहेत त्या प्रवाहात विसर्जन करायच्यात। अगर आपल्या घराजवळ कोणती विहीर असेल, तलाव असेल, त्यामध्ये विसर्जन करू शकतात। हे जे वडाचं झाड आहे, जे रोपरूपामध्ये आपण इथे पूजन केलेलं आहे, पती पत्नी दोघं उभयतांनी मिळून आपल्या घराच्या परिसरामध्ये जिथे मोकळी जागा असेल त्या ठिकाणी या वटझाडाचं रोपण आपल्याला करायचं आहे। कारण पूर्वीच सांगितल्याप्रमाणे वटवृक्षांची स्थापना केल्यानंतर आपल्याला विपुल ऐश्वर्य, आरोग्य, उत्तम गतीची प्राप्ती होते। कारण वडाचं झाड हे आजन्म टिकणारं आहे। भगवान विष्णू लहानपणी वटपत्र शयनी होते याचा उल्लेख गुरुचरित्रातही येतो आणि श्रीमद भागवत ग्रंथातही येते। म्हणून मग या वडाचं अनन्यसाधारण महत्त्व येतं। म्हणून उभयता पती पत्नींनी मिळून स्वहस्ते या वटाचं रोपण आपल्या परिसरात करायचं आहे। रोपण करून भागणार नाही, तर त्यामध्ये खत पाण्याची व्यवस्थाही आपल्याला व्यवस्थित करावं लागेल। हे वृक्ष मोठं होईपर्यंत हे जसजसं वाढेल तसतसं आपल्या कुलाचा उत्कर्षही वाढताना तुम्हाला अनुभवता येईल। म्हणून आवर्जून या वडाचं रोपण करायचं। हे जेवढेही फुलं आपण वाहिले आहेत ते फुलं खत म्हणून वटाचं रोपण करताना त्यातच अर्पण करायचे। हे जे विडे आहेत, खारीक, बदाम, सुपारी, हे खारीक मोकळी करायची, बदाम फोडून काढायचा, सुपारी अडकित्ता न लावता मुसळानं बारीक करायची आणि विड्याच्या पानांमध्ये ते सर्व टाकून उपवास सोडताना हा तांबूल पतीपत्नींनी खायचा। हे जे फळं आहेत या फळांचा प्रसाद सुद्धा घरातल्या सर्वांनी घ्यायचा। खडी साखर, खोबरा वाटी आणि गुळ हे प्रसादामध्ये वापरायचं। अशा पद्धतीने या सर्व पूजा सामग्रीचा विनियोग आपल्याला घरातल्या घरातच करायचा आहे। कोणत्याही प्रकारचं प्रदूषण आपल्यामुळे पर्यावरणात होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। शेवटी पर्यावरण म्हणजेच प्रकृती आणि प्रकृती म्हणजेच आई जगदंबा आपली कुलदेवता। तिथे झालेली घाण ही कुलदेवतेच्या दोषाप्रमाणेच असते। म्हणून खरा स्वामी सेवेकरी हा कधीही पर्यावरणाचं संवर्धन करतो, तिच्यात घाण होऊ देत नाही। हात जोडून प्रार्थना करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय। भारत माता की जय। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। भारत माता की जय। श्री वटसावित्री माता की जय।